तर आपण थेट दृश्य बघतोय बीडवरून ही पहिली रेल्वे आता निघालेली आहे। बीडकरांची 40 वर्षाची प्रतीक्षा आज संपलेली आहे। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे सेवा सुरू झालेली आहे। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक दशकांनंतर खरं तर बीडकरांची ही प्रतीक्षा संपलेली आहे, मागणी त्यांची पूर्ण झालेली आहे। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा शुभारंभ झालेला आहे, हा सोहळा संपलेला आहे आणि यानंतर पहिली रेल्वे आता रवाना होतीये। रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही सगळी दृश्य आपण बघतोय। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। अनेक दशकांची प्रतीक्षा बीडकरांची होती आणि यानंतर आज रेल्वे सेवा सुरू झालेली आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत या रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि उद्घाटनासाठी रेल्वे बीडच्या स्टेशनमध्ये दाखल झालेली होती। ती आता पहिली रेल्वे सुटतानाची आपण दृश्य बघतोय। दरम्यान ही रेल्वे पाहण्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। बीडकरांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळतोय, कारण अनेक वर्षांची त्यांची प्रतीक्षा जी होती, बीडकरांची मागणी जी होती ती अखेर पूर्ण झालेली आहे आणि या प्रतीक्षेनंतर आता ही पहिली रेल्वे बीड स्टेशनवरून निघताना दिसते आणि हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर अशी सजवलेली पहिली रेल्वे आपण बघतोय, पहिली ट्रेन बघतोय जी बीडवरून निघालेली आहे। बीड ते अहिल्यानगर असा हा मार्ग आहे आणि या मार्गाचा या रेल्वे सेवेचा शुभारंभ आज झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी खरं तर बोलताना सांगितलं, अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र अडचणींवरती मात करत हा प्रकल्प पूर्ण केला आणि बीडकरांच्या सेवेत आज ही रेल्वे आलेली आहे आणि पहिली रेल्वे सुटतानाची आपण दृश्य बघतोय। समस्त बीडकरांसाठी खरं तर आनंदाचा दिवस, कारण अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि अखेर आज ही पहिली रेल्वे बीड स्टेशनवरून सुटताना आपल्याला बघायला मिळते। बीड ते अहिल्यानगर असा हा मार्ग आहे आणि या मार्गाचा या रेल्वे सेवेचा आज शुभारंभ झालेला आहे। दरम्यान उद्घाटनासाठीची पहिली रेल्वे आलेली आणि ही रेल्वे बघण्यासाठी अगदी सकाळपासूनच बीडकरांनी मोठी गर्दी केलेली होती। आपण दृश्यांमध्ये बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे सगळे उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये पहिली रेल्वे आता रवाना होतीये। बीडच्या रेल्वेला अखेर आज हिरवा झेंडा मिळालेला आहे आणि पहिली रेल्वे आता प्रस्थान करताना आपल्याला दिसते। अनेक वर्षांची बीडकरांची प्रतीक्षा अखेर आज संपली आणि पहिली रेल्वे इकडनं सुटलेली आहे। बीड स्टेशनवरती मोठ्या संख्येने खरं तर बीडकर उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळतोय, कारण कनेक्टिव्हिटी आता इथून पुढे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे बीडकरांसाठी आनंदाचा क्षण, आजचा आनंदाचा दिवस। बीड ते अहिल्यानगर असा हा रेल्वे मार्ग आहे आणि या रेल्वे मार्गाचा आज शुभारंभ झालाय। तर पहिल्या रेल्वेची आपण दृश्य बघतोय, पहिली सजवलेली ट्रेन आपण बघतोय जी बीडवरून आता रवाना झालेली आहे। अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे आणि हा सगळा दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली काही दृश्य आहेत, नेमका परिसर कसा आहे, कशा पद्धतीने स्टेशन उभारण्यात आलेलं आहे ते आपण बघतोय। पहिली रेल्वे आपल्याला दिसतेय, बीडकरांची मोठी गर्दी दिसतेय। तर दुसरीकडे हीच पहिली ट्रेन आता रवाना झालेली आहे। पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि त्यानंतर ही रेल्वे जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे। बीडवरून सुटलेली पहिली रेल्वे, त्यामुळे बीडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे। अनेक वर्षांची त्यांची प्रतीक्षा जी होती, अनेक वर्षांची जी मागणी होती ती अखेर आज पूर्णत्वास आलेली आहे। त्यामुळे आजचा आनंदाचा दिवस हा बीडकरांसाठी। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सिद्धार्थ, अखेर बीडवरून पहिली रेल्वे सुटलेली आहे, बीडकरांसाठी अतिशय आनंदाचा दिवस। निश्चितपणे बीडकरांसाठी फार आता आनंदाची बाब आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वे लाईनसाठी जो आहे संघर्ष झालेला आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा त्या आधीपासूनचा
हा मागणीचा विषय होता. मात्र नरेंद्र मोदी सरकारने आल्यानंतर त्या पाठपुरावा केला, आधीच्या सरकारने सुद्धा पाठपुरावा केला आणि निश्चितपणे परळी ला जे काही मार्ग जो आहे तो थेट नगरशी जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची नाळ सुद्धा या गोष्टीमुळे जुळले गेलेली आहे आणि बऱ्यापैकी टाइमची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि थेट नगर पर्यंत जर गेल्यानंतर निश्चित त्यामुळे अतिशय बीडकरांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद बघायला मिळतो. सिद्धार्थ, धन्यवाद. आणि आम्ही स्वतः पाहिलं त्याचं आम्हाला समाधान आहे, आमच्या पाल्यांना समाधान आहे. अनेक संघर्षाच्या लढ्यामध्ये तुम्ही होतात, अनेक वेळा जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, अनेक वेळा आंदोलन करावं लागलं, पण आजचा क्षण पाहिल्यानंतर हा क्षण कसा आहे? खूप आनंदमय क्षण आहे, अगदी समाधानकारक क्षण आहे. जनतेला अपेक्षित आहे ते झाले. आज देवाभावनी देवासारखंच दिलेलं आहे. ही रेल्वे इथे येण्यासाठी अनेक संघर्ष झाले, पण आज तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. या रेल्वे मार्गासाठी या बीड जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय गंगाधरप्पा बुरांडे असतील, स्वर्गीय केशर काकू असतील, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, रेल्वे कृती समितीचे अनेक सदस्य असतील, स्वर्गीय नामदार क्षीरसागर असतील, अनेक व्यापारी समिती कृती समिती असतील आणि युवकामध्ये स्वर्गीय अमोल गलदर असेल, अशा अनेकांनी, अशोक तावरे असतील, अनेकांनी या रेल्वेसाठी योगदान दिलेलं आहे. आणि निश्चित आज ही रेल्वे या बीड जिल्ह्यामध्ये धावत असताना या तरुण युवक वर्गाला खूप अतिशय आनंद झाला आहे. कारण हे तरुण युवक जो आहे त्याला उद्याच्या या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी दळणवळणाच्या माध्यमातून असेल विकासाचा एक मार्ग या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे निश्चित